ओवी समर्थांनी प्रत्यक्षात घर सोडलं ज्या हेतूनी, त्या त्यांचं वय 12 वर्षाचं होतं. ही ओवी त्यावेळेला लिहिली होती. पण त्यांच्या मनात मात्र हे विचार होते, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनांची तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. ही ओवी त्यांनी केव्हा लिहिली? 50 वर्षानंतर जेव्हा त्यांनी चित्रवेध हा दाखवून दिला त्यावेळेला ही ओवी फुले ह्या दर्शवत आहे. म्हणजे परमार्थाला जर कळायचं असेल तर सेंदी तुटो अथवा पारंबी तुटो हे ध्येय समर्थांचं होतं. एक 12 वर्षाचा मुलगा घरातून निघतो आणि 70 वर्षापर्यंत परमार्थच करतो, हे समर्थांच्या जीवनाचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. जे भूमिका करतात, ही भूमिका बरोबरची आहे, ठीक आहे, संसार सांभाळून करायची आहे, पण समर्थांच्या मनात जे होतं, हृदयात जे होतं, ती ही ओवी होती. देवाच्या सत्यत्वासाठी शेवट राममय झाले ते समर्थ इथे. आणि इथं सुद्धा ते म्हणताना शेवटी तिथं ओव्या लिहिल्या आहेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणालांत करणी पडली आहे जगज्जीवनी निरंतर, असे ते ब्रह्मरूप झालेले स्वरूप ते सज्जन गडावर आहे. पण असे ते कुठे राहिले तर 12 वर्ष काकलीला राहिले, 36 वर्ष चाफळला राहिले, 2 वर्ष चिंथरला राहिले आणि इथे शेवटचे 6 वर्ष राहिले. असं एकंदर त्यांचं 73 वर्षाचं आयुष्य. आणि 1982 साली 1682 साली त्यांनी इथे जन्मभूमीला घर ठेवला. आणि ती भूमिका समर्थांचा आदर्श म्हणून आमचे टिळक करतायत. म्हणजे तुम्हाला आधी सांगली टिळकांच्या करता ही ओवी नाही आहे ना, तर उद्या ती लंगोटी लावून बाहेर पडायला लागले तर त्यांची मुलं मला म्हणतील काय बुवा सांगताय तुम्ही, तुमचे वडील घर सोडून गेले. असं नाहीये. पण ते त्यांचं नाटक मी पाहिलंय की जिथं ते ज्यावेळेस त्या एका तरुण मुलांनी उडी ठोकली तेव्हा मला एकदम असं वाटतं की समर्थांनी खरंच अशी उडी ठोकली असेल का? ठोकली. पण समर्थांनी तुम्हाला माहिती असेल की पैणीटकर गुरुजी म्हणून त्यांनी चरित्र अमृत लिहिलं, त्यात खरंच तशी उडी ठोकल्याचा होतं. देवाची ती तशी ठोकली. तिथं आपण ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वी. म्हणजे 20 वर्षापूर्वी माझ्यासारखा मित्र साधक ते मनाला लावून घेतील का, आणि खरंच समर्थांनी अशी उडी ठोकली असेल का, असे डोहात गेले असतील का, आणि असे पडून की त्यांना त्यावेळेला एवढी लंगोटी मागं सोडलेली होती त्या तरुण पोराला. म्हणजे असे शिंदे एवढी आणि एवढी लंगोटी पाठीमागे असे लोमटे केले जातात. हे चित्र अजून माझ्या मनात आहे. आणि मग तुम्ही थोड्या वेळाने आलात की असे राहत गेलेले रामदास तुमचे भूमिका करायला हे रामदास करे. म्हणजे मला सांगण्याचा हेतू की 20 वर्षापूर्वी तोही कार्यक्रम मी पाहिलेला आहे आणि समर्थांच्या चरित्रात मात्र उल्लेख आहे. समर्थांचीच ही होईल देवाच्या सत्यासाठी. जर परमार्थाला पडायचं असेल बाहेर तर एक पाय घरातून एक पाय अरण्यात असा परमार्थ होत नाहीये. दोन्ही पाय तिकडे गेले पाहिजे. राहिलं तर दोन्ही पाय इकडे नाही तर माणसं काय करतात की बायकोला सांगण्याचं चांगली वागण्या तुम्ही निघून जाईल वाक्य सांगतो दुसरं असतं काकेशी घेऊन या दारा म्हणे म्हणून संन्यासी करा. काके घेऊन या दारा म्हणे म्हणून संन्यासी करा. म्हणून टिळकांनी जी भूमिका पत्करली ती 1 वर्ष करतायत आणि अशी त्यातल्या काही तरुणांनी ती स्वीकारावी आणि पुढे ते चालवावं. करण्याचे संस्थापक खूप मोठे आहेत. चिन्मयानंद त्यांचे आज जे गॅजेवरती आहेत तेजोमयानंद ते आज मला वाटतं 1 महिन्यापूर्वी इथे येऊन गेले. राजकोटचा कॅम्प झाला होता त्याच्या आधी इथे येऊन गेले. आणि पुरुषोत्तमानंद ते इथे बऱ्याच वेळ आले. माझे ते मित्र आहेत. आणि 30 वर्षापूर्वी मला वाटतं 30 का 40 वर्षापूर्वी जो खाण्याचा कार्यक्रम आश्रम आहे तिथे चिन्मयानंदी होते आणि दयानंदी होते. त्यावेळेला आम्ही त्यांची उपनिषदं ऐकायला जायचो. कुठून दादरहून तिथे जायचो आणि 4 साधे होते. तर केवळ उपनिषद ऐकण्याकरता मुलगी तिथून चालायची आणि छान चालायची. त्याने खाली
माणूस पाठीमागून आला तर त्यांनी पाठीमागच बसायचं. कुठेतरी आपलं सगळ्यांना ढकलत पुढे बसायचे, त्यांना बसायचं नाही. त्यांच्या पुढे टेबल असायचं आणि बाकीची चिडी असायची. कुठे काय गेम दिसला तर ते छान करते टेबलावर अशी एकदम मारायचे ते सगळे हादरायचे. कारण कुठेही व्हायचं नाही. तुमच्या टिळक रोडला जी इंग्लिश स्कूल आहे तिथेही अशी इंग्लिशमधून व्हायचं तर तिथेही जायचं. प्रत्येकाने मागं बसायचं. पुढे कुठेही त्यांचा कोणी व्यक्ती आलं रे आले की लगेच करेक्ट होतं. दयानंद त्यामध्ये किंवा नंतरचे स्वामीजी एकदम कोणाला काही म्हणत नाहीत, पण मोठ्या स्वामींच्या योजनेतून असं तुम्ही उठून चालायला लागलं. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जायचंच आहे, मागच बसा, मागच्या मागे लोकांना डिस्टर्ब, सगळ्या लोकांना डिस्टर्ब करत दाखवत जायचं. आणि ते माहीत वरती ऐकायला आलं पाहिजे मागे. पण त्यांचा परिवार सगळा आता पुण्याच्या जवळ ते कोळवण म्हणून आहे, पुण्याच्या जवळ पौचलचं कोळवण म्हणून तिथं हा विभूतीचा आश्रम केलाय, चिन्मय विभूती. आणि तिथं गुरुदेवांचं संपूर्ण जीवन दर्शन कायमस्वरूपी प्रदर्शनासारखं काही केलेलं आहे. जर का मध्ये येऊ शकलात तुम्ही तर जरूर या. खूप छान केलं क्षेत्रापेक्षा मोठ्या जागेवरती आणि जे साधक येतील त्यांच्या हां तेच असतात. पण छान केलंय म्हणजे चिन्मय विभूती दर्शन. हो 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 मी पण तेवढंच जोरदार बोलायचं.